त्यासाठीच तुम्हाला सांगतोय की त्यासाठीच या पुढील काळामध्ये आपण ही पावलं जी उचलतो आहोत, यासाठी हा आपण लढा उभा केलेला आहे. आपण बऱ्यापैकी आता याच्या जवळ पोहोचलेलो आहोत ताई. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आणखी सूचना दिलेल्या आहेत या संदर्भात. त्यांच्याकडे आता पिंजऱ्यांची कमतरता जी होती ती पिंजऱ्यांची कमतरता दूर केलेली आहे. त्याचबरोबर त्यांना आणखी इंटेन्सिव्ह एज्युकेशन या संदर्भामध्ये हे करायला सांगितलेलं आहे. परवा सुद्धा बदगी बेलापूरला पलीकडे ते करत तिकडे सुद्धा घटना घडली. ही घटना घडल्यानंतरच त्यांना आधीच अलर्ट व्हायला सांगितलं होतं. त्यांना मी आणखी या संदर्भामध्ये अलर्टनेस आणि यामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या त्याविषयी तातडीच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत. आणि याला जसं तुम्ही म्हणताय माझे 100% त्याच भावना आहेत की 100% आपण याच पद्धतीनं लवकरात लवकर याच्या सोल्युशनसाठी आता आपण फार जवळ पोहोचलेलो आहोत. म्हणजे आता त्याच्या प्रायोगिक तत्वावरचा प्रस्ताव हा मंजूर झालेला आहे, तो सबमिट झालेला आहे. तो जर प्रायोगिक तत्वावरची ही गोष्ट झाली तर बिबट प्रजनन नियंत्रणाच्या दृष्टीने हे देशातलं काही क्रांतिकारक पाऊल आहे. अख्ख्या देशामध्ये हे एवढ्या वर्षात घडलेलं नाहीये. हे पहिल्यांदा आपण घडवतो आहोत. म्हणजे आपण ज्या तावाने माझ्याशी बोलतात, आपली भावना मला समजू शकते, आपला राग मला समजू शकतो. एक मिनिट ताई, त्या सगळ्या आयांच्या एक आई नाही, या सगळ्या मातांच्या भावना लक्षात घेऊनच या पहिलं पाऊल टाकणारी जी व्यक्ती आहे ती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मीच आहे ना. या सगळ्या संदर्भामध्ये मग तेच आपण करतो आहोत ताई. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की यामध्ये हा जो अवेअरनेस आहे, वन विभागाच्या बाबतीत सुद्धा अवेअरनेस आहे. वन विभाग जर हलगर्जीपणा कुठलाही अधिकारी करत असेल आपण लगेच निदर्शनास आणून द्या. या संदर्भामध्ये बिबट स्पॉट झाल्यानंतर पिंजरे लावले जात नसतील आपण लगेच कार्यालयाला सांगू शकता. खासदार साहेब ऐका, या इथं आता जी घटना झाली याच्या आधी 1 महिना आपण सरपंचांनी आणि सगळ्यांनी साहेबांना कॉल करून कॉन्फरन्स, ज्यांनी आपल्या कॉन्फरन्स घेऊनच सांगितलं होतं एक पिंजरा लावा. पिंजरा लागलेला नाहीये हे तुम्हाला मला निदर्शनात आता